Good morning, friends. Yesterday, we have started a topic creativity and innovation. In that, we have seen the definition of creativity, a number of definitions of creativity. So, basically, the creativity is the act of turning new or imaginative ideas into reality. हे तुमच्या डोक्यात काही आयडिया आहे. समजा तुम्हाला आता एक लक्षात घ्या की तुम्हाला एक गाडी बनवायची, पण ती गाडी बनवायची तुमच्या डोक्यात आहे, पण ती जोपर्यंत तुम्ही ड्रॉईंग काढणार नाही, त्याचे पार्ट्स बनवणार नाही आणि मग ते असेंबल करून तुमची गाडी तयार होणार नाही, तोपर्यंत काही उपयोग नाही. म्हणजेच तुमच्या आयडिया ज्या आहेत त्या एक्झिस्टिंगमध्ये ज्या आणणे, म्हणजे एका प्रॉडक्टमध्ये डेव्हलप करणं, ज्याची रिक्वायरमेंट आहे अशा प्रॉडक्टमध्ये डेव्हलप करणं, याचं काम आहे क्रिएटिव्हिटी. किंवा मेन म्हणजे ॲक्ट आहे आणि त्याची मेन आयडिया येणं जरुरी आहे. तर हे तुम्हाला माहिती असतानाच आपण गरज काय आहे बाबा, क्रिएटिव्हिटीची गरज काय आहे ते पण बघितलं. क्रिएटिव्हिटी कॅन बी यूज्ड फॉर वेन कन्फ्रंटेड विथ ए डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम. पीपल डिफर इन देअर इनहरंट क्रिएटिव्हिटी टू ओव्हरकम फ्रॉम रुटीन. म्हणजे तो आम्ही दरवेळेला म्हणत असतो की बाबा आपण काहीतरी वेगळे आहोत हे दिसलं पाहिजे. आता हे दिसलं पाहिजे म्हणजे काय, तुम्ही असं काहीतरी अशी एखादी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे की जेणेकरून तुम्ही कॉलेजच्या सगळ्या सर लोकांच्या नजरेत याल, पण ती चांगल्या प्रकारची पाहिजे ॲक्टिव्हिटी. म्हणजे मी गुंडागर्दी करून नाही, तर तुम्ही एखादा प्रॉडक्ट डेव्हलप करताय, एखादे चांगल्या मोठ्या म्हणजे तुम्ही एखादा कोर्स वगैरे डेव्हलप कोर्स वगैरे केलेला आहे, त्याचं तुम्हाला मोठं सर्टिफिकेट वगैरे मिळालेलं आहे, किंवा तुम्हाला एखादा काम करत असताना एखाद्या कंपनीने तुम्हाला ऑफर दिलेली असेल, अशाच काही चांगल्या गोष्टी असतील, तर दॅट इज तुम्ही वेगळे आहात, जो बाकी लोकांपासून वेगळे आहात हे तुम्हाला समजायला सुरुवात होईल. मग त्याच्याबरोबरच आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिएटिव्हिटी बघितल्या, एक्झाम्पल्स ऑफ क्रिएटिव्हिटी म्हणजे काय ते पण बघितलं आपण, वेगवेगळ्या एक्झाम्पल्स. नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिएटिव्ह पीपल, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात क्रिएटिव्ह पीपलच्या, हे आपण बघितलं. नंतर टाईप्स ऑफ क्रिएटिव्हिटी आपण बघितलं, क्वालिटीज ऑफ क्रिएटिव्ह पीपल बघितलं. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता आपण येतो आहोत क्रिएटिव्ह प्रोसेस. आता क्रिएटिव्ह प्रोसेस म्हणजे काय, इट इज ए प्रिपरेशन, इट इज ए इन्क्युबेशन, इट इज ए इन्साइट, इट इज ए इव्हॅल्युएशन अँड इट इज ए एलॉबरेशन. म्हणजे काय, पहिल्यांदा प्रिपरेशन, तुमच्या डोक्यात जी काही आयडिया असेल त्याला यू हॅव टू प्रिपेअर द युअर आयडिया. मग इन्क्युबेशन म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये जे काय तुमचं नवीन जे काही तुम्हाला सांगायचं असेल, त्याच्याबद्दलची माहिती काही नवीन जे सांगायची असेल, दॅट इज इन्क्युबेशन. इन्साईट, त्याच्यावरची स्टडी. इन्साईट म्हणजे फोकस करून, एखादे फोकस करून मग त्या इन्क्युबेशनमध्ये नवीन जो काही प्रॉडक्ट तुमचं कल्पना असेल त्याच्यावरती फोकस करून त्याचं इव्हॅल्युएशन करणं जरुरी आहे. म्हणजे त्याचं प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंटेशन करणं जरुरी आहे. त्याच्यावरचे जे काही थिअरी असेल, जे काही तुमची स्टडी झालेली असेल लोकांची, ते बघणं फार जरुरी आहे. आणि नंतर इलॅबरेशन म्हणजे तुमचं जे काही फायनल टच असेल, दॅट इज क्रिएटिव्ह. दॅट इज ए क्रिएटिव्ह प्रोसेस. फर्स्ट इज प्रिपरेशन. Successful creations are proceeded by investigation and information gathering. It can be achieved by gathering information from journals, attending meetings, seminars, etc. Incubation. Creative person allows their subconsciousness to dwell over tremendous amount of ideas and information accumulated during preparation phase. Insight. This is the moment when person is able to locate solution to their problems. Generally, in most of the cases, ideas comes to person
in incremental way. The person improves on solution slowly and steadily. हे आता त्याच्याबद्दल मी सांगेन किंवा एका दिवसात तुम्ही विचार नका करू की सगळं सोल्युशन येणार आहे. आज माझं सजेशन त्याच्याबद्दल राहील की आधी प्रॉब्लेमला वेगवेगळ्या भागामध्ये डिवाईड करा. म्हणजे वेगवेगळे प्रॉब्लेम्सलाच वेगवेगळे त्याचे भाग असतील त्यामध्ये डिवाईड करा आणि प्रत्येक भागाचं सोल्युशन काढायला सुरुवात करा आणि मग फायनल सोल्युशनच्या हिशोबाने या. कारण तुम्ही एकदमच जर करायला गेले तरी तुम्हाला प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. त्यामुळं मी असं सांगेन तुम्हाला की तुम्ही छोटे छोटे सोल्युशन काढून ते आधी फुलफिल करत एक सोल्युशन फुलफिल करून मग त्याला क्लब करून सगळं फायनल सोल्युशन काय याच्यावर या. इव्हॅल्युएशन दिस इज द फेज is regarded as the most of the emotional trying part. When one feels uncertain and insecure and thinks about reaction of other people. म्हणजे आता तुम्ही जे काही केलेलं आहे त्याच्यावरती लोकांचे सजेशन्स घ्या. काही सगळ्या वेगवेगळ्या लोकांचे सजेशन्स वेगवेगळे राहणार आहेत. काहीचे चांगले असतील, काहीचे वाईट असतील. त्याच्या हिशोबाने तुमचं इव्हॅल्युएशन होणं फार जरुरी आहे. आणि मग एलॅबोरेशन. दिस इज द मोस्ट डिफिकल्ट स्टेप ऑफ क्रिएटिव्हिटी एंडओवर. म्हणजे याच्यावरती शेवटची स्टेप आहे. रिक्वायर्स ग्रेट सेल्फ डिसिप्लिन, डेडिकेशन अँड रिझल्ट. म्हणजे आता जे काही तुम्ही इव्हॅल्युएशन केलं असेल त्याच्यानंतर प्रॉपरली त्याला गाईड करून किंवा त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून आपण त्याला पुढं जायला पाहिजे. दॅट इज अ क्रिएटिव्हिटी प्रोसेस. दिस इज ॲन क्रिएटिव्हिटी प्रोसेस. मग आता आपण प्रत्येक माणूस क्रिएटिव्हिटी का नसेल, त्याची कारणं काय काय असू शकतात. तर त्याचे कारणं म्हणजे जस्ट रेजिस्टन्स टू चेंज. पीपल जस्ट गेट यूज डुईंग पर्टिक्युलर वर्क इन कस्टमाइज्ड मॅनर अँड दे आर जस्ट अपोज टू एनी न्यू आयडिया ऑर चेंज. म्हणजे कुठल्याही नवीन आयडियाला अपोज करणं दॅट इज रेजिस्टन्स टू चेंज. हा क्रिएटिव्हिटी न होण्याचं एक मोठं बॅरियर आहे. लॅक ऑफ इनिशिएटिव्ह. Organizational managers from top to bottom are just opposed to giving initiative to their subordinates, fearing that it will undermine their authority. त्याला कुठलीही गोष्ट वस्तू करायला तो स्वतः पण तयार पाहिजे, प्लस त्याला त्याच्या वरच्या अथॉरिटीने पण तेवढं तुम्हाला सांगितलं पाहिजे, त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याला बूस्ट केलं पाहिजे. रिस्ट्रिक्शन ऑन इंटरॅक्शन. A free and open environment provides members an opportunity to interact with members of their own and their groups. म्हणजे कुठलंही इंटरॅक्शन करायला कुठलंही रेस्ट्रिक्शन नसलं पाहिजे. इंटरॅक्शन करताना जर तुमचं रिस्ट्रिक्शन्स असतील तर काही गोष्टी तुमच्या बाहेर येणार नाही. तुमच्या आतमधल्या आयडियाज ज्या आहेत त्या बाहेर येणार नाही. Such interaction facilitate exchange of ideas and information required for creative work, whereas the restricted environment creativity is adversely affected. Fear of something going wrong. काहीतरी चूक होईल आपल्या हातून, ही भीती आपल्यात असणं, त्यामुळं पण आपण क्रिएटिव्ह होत नाही. लॅक ऑफ रेकग्निशन. तुम्ही भरपूर काम करताय पण त्याचं तुम्हाला कोणी त्याच्यावर कोणी लक्षच देत नाही आहे, त्याला त्याच्याबद्दलचं रिवॉर्ड मिळत नाही आहे, त्याच्यावरनं पण तुम्ही क्रिएटिव्ह होणार नाही. रिसोर्स कन्स्ट्रेंट्स. म्हणजे तुम्हाला क्रिएटिव्हिटी करायची आहे पण तुम्हाला त्या लागणारी साधनं आहेत ती साधनंच मिळत नसतील. रिसोर्सेस म्हणजे साधनं म्हणा किंवा त्याच्यात लागणारे टूल्स हे तुम्हाला मिळत नसतील तर त्यामुळे पण तुम्ही क्रिएटिव्ह होणार नाही. सोर्सेस ऑफ न्यू आयडियाज. आता वेगवेगळे नवीन आयडिया कशा आणणार तुम्ही, त्याचं कशा आणणार त्याच्यावरती पण आपल्याला विचार करू. सगळ्यात पहिल्यांदा नवीन आयडिया कशी येईल. बेसिक रिसर्च. ऑल फर्म्स आर एंगेज्ड इन सम काइंड ऑफ बेसिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट विच कॅन लीड टू डेव्हलपमेंट ऑफ न्यू प्रॉडक्ट आयडियाज दॅट हॅव ऑलरेडी पास्ड इन द इनिशियल ट्रेनिंग स्टेज. म्हणजे मी म्हणत असतो तर मागची हिस्ट्री पण बघा, कसं होत गेलेली त्याच्यावर बघा. त्याच्याबदलाच एखादा पार्ट असतो की तो परत तुम्हाला उपयोगाला येऊ शकतो. त्याच्यावरची स्टडी ही तुम्हाला आता परत उपयोगाला येऊ शकते. प्रोडक्शन स्टेज.
Workers actively engaged in the production of products can suggest certain modifications and improvements. These workers can provide ideas aimed at improving quality, cost, and performance of the potential product. That is प्रोडक्शन स्टेज. ही जी आहे तुमचं प्रोडक्शन स्टेज म्हटलेलं आहे आपण, म्हणजेच कैझन नावाचा जो प्रकार आहे. कैझन म्हणजे कसं, जे काही कामं करणारे लोक आहेत त्यातनंच तुमचं तिथं बाहेर येणार आहे, त्याच्यावरनंच आपण काही नवीन क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे तिथून कैझन नावाचा प्रकार होईल आणि आपलं वेगवेगळे आयडियाज तुमच्या डोक्यात यायला सुरुवात होतील. सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आर डायरेक्टली इन टच विथ द कस्टमर्स अँड दस बेटर इक्विप्ड टू टेक नोट ऑफ कस्टमर needs by this. They can provide better product development idea. Management team based on their knowledge, skill and experience can come out with new ideas for product development. Magazines and trade journals, useful ideas about new products can be obtained from these magazines and trade journals. Competitors, in order to survive in present day competitive environment, it is in the interest of entrepreneur to keep an eye on activities of his rivals. Buyers, the entrepreneur, while keeping track of the requirements of consumer, can definitely get useful ideas aimed to developing new product. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट असेल. मग आता नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट जरी असलं तरी तुम्हाला त्याच्याबद्दल जे आहे तरी मग तो नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करताना कस्टमरची रिक्वायरमेंट काय, म्हणजे तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलप करताय तो घेणारा कस्टमर कोण आहे, त्याची रिक्वायरमेंट काय, हे तुम्हाला बघणं फार जरुरी आहे. जसं आपण मॅगझिन्स वगैरे बघितलं त्याच्यावरून आपल्याला आयडिया आली. मग नुसतं आयडिया येऊन फायदा आहे का, ते पण तो कस्टमरला त्याची गरज आहे का हे पण बघणं फार जरुरी आहे. सेलर्स कॅन प्रोव्हाइड आयडिया फॉर न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ॲज दे ॲक्ट ॲज लिंक बिटवीन प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स अँड आर बेटर इक्विप्ड टू प्रोव्हाइड रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. Overseas market, a producer interested in taking care of foreign market can do it in better manner by getting right ideas aimed at improving product acceptability in these markets. ह्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण जर विचार केला तर तुमच्या डोक्यामध्ये पण नवीन आयडिया तुमच्या येऊ शकतात. आता काय याच्या पुढं म्हणजे काय की आयडिया ज्या आहेत तुमच्या डोक्यात आयडिया आले पण त्या अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट होणं फार जरुरी आहे. मग अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट होताना तुम्ही जर बघितलं, पहिल्यांदा न्यू प्रॉडक्ट आयडिया असली पाहिजे, नंतर आयडिया स्क्रीनिंग, नंतर कन्सेप्ट डेव्हलपमेंट. आयडिया स्क्रीनिंग म्हणजे ती आयडिया खरंच आपली फिजिबल आहे का हे आपण चेक केलं पाहिजे. कन्सेप्ट डेव्हलपमेंट, त्याच्यावरनं कन्सेप्ट काय आहे आपली ती डेव्हलप व्हायला पाहिजे. कन्सेप्ट म्हणजे कसं असतं, समजा तुम्हाला आज बनवायचं आहे चाकू, तर चाकू म्हणजे कटिंग करायचं, समजा असं लक्षात घ्या एखाद्या प्रॉडक्टला कटिंग करायचं आहे, तर कन्सेप्ट काय, कटिंग. मग कटिंग म्हटल्यानंतर कशा प्रकारे कट केलं जाणार, दोन ह्याच्यामध्ये धरून का कसं, का शेअरिंगनी करणार का मेटल, तुमच्या शेअरिंग ॲक्शन म्हणजे तुमचे शेअरिंग म्हणजे प्रेस मेटलचे शेअरिंग पण होऊ शकतं, त्यांनी पण कटिंग होतं, किंवा हॅक्सॉ ब्लेडनी पण कट होऊ शकतं. तर मग त्याच्या हिशोबाने तुमचं कन्सेप्ट काय आहे, कसं डेव्हलप करायचं आहे त्याच्यावरती विचार करणं. मग पोटेन्शियल ॲनालिसिस हे करताना आपल्याकडं किती पोटेन्शियल आहे, किती मार्केट आहे त्याचं स्टडी होणं जरुरी आहे. नंतर टेस्ट मार्केटिंग म्हणजे त्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटला पोटेन्शियल ॲनालिसिस झाल्यानंतर प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करायचं आहे आणि मग मार्केटिंगमध्ये त्याची टेस्ट घ्यायची आहे आणि मग आपण कमर्शियलायझेशन करायचं आहे. मग त्याचं कमर्शियलायझेशन आपण करणार आहोत. तर आता त्याच्यामध्ये तेच दिलेलं आहे सगळं. आयडियाज इंटू अपॉर्च्युनिटीज, न्यू आयडिया,
a new product idea. An attempt is made to visualize the product, or in-depth study may be undertaken to anticipate features of the proposed product ideas may become contributed by scientists, professional designers, rivals, customers, sales, idea screening, etc. Idea screening. Under this step, detailed investigation of various ideas is carried on. Those ideas which offer less scope are dropped. Most promising ideas are chosen for product development. Concept development and testing. All ideas chosen after preliminary screening are subjected to in-depth study. These ideas are developed into mature product concepts. Business potential analysis, product development, test marketing and commercialization. After choosing best product idea, detailed investigation is carried out. Find market's potential, destination period, capital investment, expected rate of return. Product development. After clearing business potential analysis test, concrete steps are taken for giving practical shapes into proposed product. Test marketing. Test marketing involves placing fully developed new product for sale and observing its actual performance under proposed marketing plan. And then commercialization is the actual introduction of the product into marketplace with all the related decisions and resources commitment. मग आहे क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स. क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स. I think this we will start tomorrow because कारण आता आपण आत्तापर्यंत काय बघितलं की क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, क्रिएटिव्ह कशी करायची, क्रिएटिव्ह प्रॉब्लेम बॅरियर्स काय काय क्रिएटिव्हिटी होण्यामध्ये, त्याच्यानंतर तुमची क्रिएटिव्हिटी आयडियाला फायनल प्रॉडक्टमध्ये कसं डेव्हलप करायचं ह्याच्यावरती आपण केलेलं आहे. म्हणजेच सगळीकडं बघितलं तर पहिल्यांदा तुमच्या डोक्यात आयडिया येणं जरुरी आहे आणि ह्या आयडिया येण्याच्या पाठीमागचे न येण्याच्या पाठीमागचे कारणं भरपूर आहेत, ते पण आपण बघितले. आणि म्हणून आता हे सगळं झाल्यानंतर आपण त्याच्यामधले जे क्रिएटिव्ह प्रॉब्लेममध्ये क्रिएटिव्हिटीमध्ये जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये किंवा प्रॉब्लेम सॉल्विंगमधले क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग जे प्रॉब्लेम आहेत त्यातल्या टेक्निक्स काय काय आहेत वेगळ्या, त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.